नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद जाधव आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की ॲक्च्युअली हेअर ट्रान्सप्लांट काय असतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार असतात आणि ती प्रोसेस कशी होते याबद्दल सांगणार आहे. मला माहिती बरेचसे यूट्यूब चॅनल्स आहेत, बऱ्याचशा लोकांनी याच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे. पण आपल्या मराठी लोकांसाठी, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी मी हे सोप्या भाषेत सांगू इच्छितो आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना ही गोष्ट समजावी, कुठल्याही गोष्टीची त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसावं, त्यासाठी मी हा चॅनल सुरू केलेला आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक जरूर करा आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर मला विचारायला कमेंटमध्ये विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की हेअर ट्रान्सप्लांट ॲक्च्युली काय आहे. तर हेअर ट्रान्सप्लांट एक सर्जिकल प्रोसिजर आहे. हिला कॉस्मॅटिक सर्जरीचा दर्जा दिला जातो. हा एक टोटली डिफरंट सेक्शन आहे. म्हणजे जे मेडिकल सर्जरीजपाशा जे आहे हे कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये जास्त मानलं जातं आणि हे एक ऐच्छुक सर्जरी आहे. म्हणजे तुम्ही केलं नाही केलं हे तुमच्यावरती आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला मेडिक्लेम्स वगैरेचं काही संबंध येत नाही. तुम्हाला असं वाटत असेल हे मेडिक्लेममध्ये कव्हर होतं का नाही, बिलकुल हे कॉस्मेटिक सर्जरीज आहे, हे कुठल्याही प्रकारच्या मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही. दुसरी त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की हे करायसाठी तुम्हाला किती वय लागतं किंवा तुमचं एज काय लागतं. तर 25 वर्षाच्या वयाच्या वरती 50-60 कितीही वर्ष असू द्या, तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करू शकता. 25च्या खाली नाही करू शकत, कारण की 25 वयाच्या खाली जे आहे आपल्या शरीरात बरेच बदल घडत असतात. अँड्रोजन्स जे आहेत किंवा आपल्या शरीरातले जे शरीरातले जे हार्मोन्स आहेत ते खूप चेंज होत असतात. तर त्यावेळेस जे सर्जरी जर 25 वर्षाच्या वयाखाली जर सर्जरी केली तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होण्याचे, म्हणजे बेसिकली फेलियर होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की जो तुमचा अँड्रोजेनिक जो टेस्टोस्टेरोन हा हार्मोन आहे तो खूपच चेंजेस त्याच्यात होत असतात. तर त्या टायमात जनरली जी सर्जरी जी आहे ही 25 वयानंतरच केली जाते आणि 25च्या खाली अजून नाही करायचं. कारण आहे की एक कन्सेंट असते, जे डॉक्टर्सची कन्सेंट असते, ती अबाव एज ऑफ 25 जी आहे ती मानली जाते. त्याच्यामुळं कॉस्मेटिक सर्जरीज जे काही आहेत ते अबाव एज 25 केले जातात. तर हे एक टोटल प्रोसिजर आहे जे पूर्ण जे वर्ल्ड ते फॉलो करते की मिनिमम एज हेअर ट्रान्सप्लांटसाठी 25 इयर्स पाहिजे. तर दुसरी गोष्ट, आता पुढे जाऊया आपण की हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी काय गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगतोय तर याच्यामागे काय हिस्ट्री आहे, माझं ॲक्च्युली काय आहे याच्यामध्ये. माझं हेअर ट्रान्सप्लांट होऊन आता 3 वर्ष झालेले आहे. माझे हे जे पुढचे जेवढे केस आहेत हे टोटली हेअर ट्रान्सप्लांटेड आहेत आणि माझा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की जर तुम्ही कधी फ्युचरमध्ये बघत असाल किंवा करायचं असेल तर तुम्ही जर योग्य रीतीने गेला, योग्य लोकांकडे गेला, योग्य माहिती घेऊन गेला तर तुमचे फेल्युअर व्हायचे चान्सेस कमी असतात. आणि जे तुम्ही पैसे जे त्याच्यात इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये मेन हे असतं की तुम्ही काय करतायत किंवा तुमची फसवणूक होऊ नये. त्याच्यामुळे मी हा चॅनल चालू केला. तर प्लीज मला थम्सअप जरूर द्या आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला मित्रांनो, दुसरी गोष्टही सांगतो की हेअर ट्रान्सप्लांटमध्ये ॲक्च्युली काय होतं. ही जी आहे केश जे असतात आपले त्याची प्रत्यारोपण केलं जातं. बेसिकली त्याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्या पाठीमागे जो एरिया असतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा पाठीमागचा जो एरिया आहे तिथे केस कधीच जात नाही. ह्या साईडचे केस जातील, वरचे जातील, इकडे टक्कल पडेल. साईडचे ह्या पोर्शनमधले आणि पाठीमागचे केस कधीच जात नाही. तर त्याचं कारण काय. तर सायंटिस्ट लोकांनी याच्यावरती बरंच स्टडी केला होता. त्याच्यात त्यांना समजलं की या साईडचे जे केस असतात, आपल्या शरीरात एक हार्मोन असतो जो अँड्रोजेनिक ॲलोफेसिया म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे की ह्युमन किंवा मेल पॅटर्न बाल्डनेस ज्याला म्हणतात. त्याच्यामध्ये इकडचे केस जातात, इकडे जातं, इकडे टक्कल पडतं, इकडे पडतं. तर त्याचं कारण आहे अँड्रोजेनिक ॲलोफेसिया. त्याच्यात किंवा मेल पॅटर्न बाल्डनेसमध्ये जो एक हार्मोन असतो, त्याला अँड्रोजेनिक हार्मोन टेस्टोस्टेरोन म्हणतात किंवा DHT म्हणतात, डिहायड्रो टेस्टोस्टेरोन. तर तो जो हार्मोन असतो तो रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या केसांना फॉल करण्यासाठी. तो हार्मोन जे आपलं वय वाढत चालतं किंवा तो बेसिकली जेनेटिक फॅक्टर म्हणू शकता किंवा तुमच्या पॅरेंटल जे आहे त्यांचं कोणाचं हिस्ट्री असेल हेअरफॉलची, बाल्डनेसची, तर ते तुम्हाला पास ऑन होतं. कधी कधी हार्मोनल चेंजेसमुळे होतं. तर हे सगळे जे आहेत अकॉर्डिंग टू जे सायन्स आहे, तो हार्मोन सर्वात जास्त रिस्पॉन्सिबल असतो. तर डॉक्टर काय करतात ह्याच्यासाठी, त्या हार्मोनला सप्रेस करायचा प्रयत्न करतात. जे आपले इकडचे जे हे केस असतात, इकडचे पाठीमागचे, ते त्या हार्मोनला कुठल्याही प्रकारे त्यांना काहीच फरक पडत नाही त्या हार्मोनचा, म्हणजे ते गळत नाही. कारण की ते त्या
DHT इम्म्यून असतात, त्यांची इम्युनिटी असते की त्यांना त्या हार्मोननी काहीच होत नाही. जसं आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपली इम्युनिटी जास्त असते तर कुठल्याही प्रकारचा व्हायरस जरी आला तरी आपण त्याला फाईट करतो आणि आपण व्यवस्थित राहतो. त्याचप्रमाणे इकडचे केस चे जे रूट्स असतात, सर्वात मेन रूट असतं, तर ते रूट आहे ना ते मरत नाही. तर मग सायंटिस्ट लोकांनी याच्यावरती स्टडी केला की ते केस जर आपण काढून दुसरीकडे जर लावले तर ते उगतात का, आणि हे खरं आहे का की आपण दुसऱ्या लोकांचे डोनर जे हेअर्स आहे दुसऱ्या कोणाचं केस घेऊन आपण लावले तर ते होऊ शकतं का. तर सर्वात पहिले आपलेच केस जर आपण काढून लावले तर आपल्या शरीराला एक सवय असते की आपल्या, आता समजा समजा तुम्ही रक्त जेव्हा आपण घेतो तर आपल्याकडे जर आपलं O पॉझिटिव्ह असलं तर आपल्याला O पॉझिटिव्हच रक्त लागतं. आपल्याला बाहेरच्या डोनरचं रक्त चालू शकतं, पण दुसरा कुठलाही ऑर्गन जर आपण ट्रान्सप्लांट करतो तर त्याच्यामध्ये रिजेक्शन खूप हाय असतं. जसं आता कोणाचं किडनी ट्रान्सप्लांटचं असेल त्याच्यावरती खूप रिसर्च केला जातो. पहिले त्या व्यक्तीला जर ऑर्गन दिला तर तो सक्सेसफुल राहील का नाही याच्यावरती पहिले खूप स्टडी केली जाते, त्याच्यानंतरच तुम्हाला तो ऑर्गन मिळतो. जर तुमचा तो ऑर्गन मॅच होत असेल एखाद्या डोनरशी तरच तुम्हाला मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या केसांचं जर आपण बाहेरून केस घेतले तर आपले केस तिथे उगण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्याच्यामुळे आपले स्वतःचेच केस घेतले जातात, पाठीमागून घेतले जातात. समजा काही काही लोकांचा डोनर एरिया, याला डोनर एरिया म्हटला जातो, हा जर वीक असेल म्हणजे तिथे केस कमी असतील किंवा विरळ असतील तर काय करतात मग छातीवरती केस घेतात, किंवा बियर्डमधनं केस घेतात, किंवा थाईजवरनं केस घेतात, बॉडीच्या इकडे चेस्टवरती तिथनं केस घेतले जातात. तर या सगळ्या केस जे आहे तिथून हे केलं जातं. ते कसे काढले जातात तर याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही की ते कसं केलं जातं. तर त्याच्यामध्ये एक पंच वापरला जातो आणि पहिले तर ट्रिम केलं जातं, म्हणजे बारीक केलं जातं पूर्ण केस. झिरो मशीन मारून पूर्ण ट्रिम करून टाकतात आणि एकाच ठिकाणाहून कधीच केस काढले जात नाही. जर एकाच ठिकाणाहून काढलं तर तिथं असा हे पडून जाईल, पॅच पडून जाईल, इथं केस येणारच नाही. त्याच्यामुळे ते काय करतात, बरंच इकडं तिकडे लांब 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 ठिकाणून केस काढतात. म्हणजे जेणेकरून तिथं, कारण जिथनं केस काढले की जिथनं जे केसाचे जे सेल्स आहेत किंवा जे रूट्स आहेत ते काढले तिथं परत केस येणार नाही. तर त्याच्यामुळं ते असे स्कॅटर करून काढले जातात, इकडनं 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 लांब 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 ठेवले. आता माझे काढलेले आहेत तर तुम्हाला ते दिसणार पण नाही, कारण की दुसरे जे केस आहेत ते त्याला कवर अप करून घेतात. जेव्हा मी पूर्ण टक्कल केलं तर छोटे छोटे पॅचेस असे दिसतात. जसे आपले चिकन पॉक्सचे स्कार्स कसे असतात तसे छोटे छोटे स्कार्स दिसतात. तर आपण टक्कल केल्यावरती ते दिसतात. जिथे आपण प्रत्यारोपण केलं आहे तिथे तसं काहीच होत नाही. तिथं आता इकडनं काढले जातात, नंतर त्याला सेग्रिगेट केलं जातं, त्याला स्टोअर केलं जातं आणि जास्त स्टोअर करत नाही, लगेच त्याला ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. जास्त जर स्टोअर केलं तर ते खराब व्हायचे चान्सेस किंवा डेड व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं त्याला इमिडिएटली करावं लागतं, इमिडिएटली त्याला यूज करावं लागतं. त्याच्यामध्ये स्ट्रँड्स नंतर काय करतात, आपल्या जिथे आपल्याला प्रत्यारोपण करायचं किंवा जिथे आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं तिथे स्लिट्स केले जातात. स्लिट्स कशी करतात, एक त्यांची स्लिटिंगची एक निडल असते, खूप बारीक असते आणि एकदम जवळ 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 जितकं जवळ असेल तितकं पॉसिबल होईल. आता माझे हे हाय डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांट होतं, खूपच जवळजवळ त्यांनी जे स्लिट्स केले होते. ती कला पूर्ण डॉक्टरची असते. जितकं जवळ तुमचे स्लिट्स असेल तितकं तुमचं नियर टू नॅचरल. आता माझं जो आहे लुक पूर्ण नियर टू नॅचरल आहे, म्हणजे बिलकुल कोणी सांगू शकत नाही की ट्रान्सप्लांट केलं आहे. आता हे कोणाला येतं, ज्यांचं एक्सपर्टीज खूप जास्त आहे, जे रोज हे करतात, स्लिटिंग करतात, त्यांच्याकडेच ही टेक्निक असते. आणि स्लिट करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती म्हणजे गरजेच्या असतात. स्लिट करणं म्हणजे फक्त सरळ जर स्लिट केलं तर तुमचे केस सगळे असेच स्ट्रेट उगतील. तर हे कॉस्मेटॉलॉजिस्ट जे असतात, जे डॉक्टर असतात, जे खूपच एक्सपर्ट असतात, ते आता इकडचे केस या साईडला जायला पाहिजे तर ते त्याप्रमाणे स्लिट करतील, थोडेसे स्लँटेड स्लिट्स करतील, किंवा इकडचे जर इथे तुम्हाला इकडे जायला पाहिजे केस तर तिकडे करतील. अशाप्रमाणे ते स्लिट्स केले जातात. आणि त्या स्लिट्समध्ये मग ट्विझर्सनी, जे आहे ट्विझर्स म्हणजे आपली चिमटा असतो बारीक, त्या चिमट्याने त्याच्यामध्ये ते रूट्स जे आहे ते टाकले जातात. आता एका ठिकाणी एकच रूट्स नाही टाकले जातात, म्हणजे एका ग्राफ्टमध्ये कमीत कमी 3 ते 4 रूट्स जेव्हा आपण काढतो ना तेव्हा सुद्धा 3 ते 4 रूट्स एका ग्राफ्टमध्ये असतात. तर जनरली काय करतात, पुढचा जो एरिया आहे तिथे हाय ग्राफ्ट्स 4 ते 5 असे बंचेस पुढे टाकले जातात. कारण की पुढे जर सी थ्रू असला, म्हणजे पुढे जर आपल्याला विरळ केस असले तर ते चांगलं वाटत नाही. तर इकडे मध्ये
समजा विरळ झाले तरी चालतात. त्याच्यामुळं कधी पण स्टार्टिंग फ्रंटल साईडनी केला जातो, तिथे हाय डेन्सिटी जास्त रूट्स टाकले जातात. म्हणजे 4 रूट्स, 5 रूट्स, जास्तीत जास्त 3 ते 4 तर कमीत कमी टाकले जातात. जसं जसं तुमचं मागे होत जातं तसे तसे ते एका स्लिटमध्ये 3-4 3-4 ग्राफ्ट्स टाकत जातात. त्याच्यानंतर काय होतं, पूर्ण तुमचा एरिया जेव्हा कव्हर अप होतो, जे स्लिट्स केलेले सगळे कव्हर अप केले जातात. एक पण स्लिट त्याच्यामध्ये अशी वेस्ट केली जात नाही. जे तुमचे हेअर फॉलिकल्स आहे ते पण सगळे यूजअप केले जातात. त्याच्यामध्ये कधी कधी एक्स्ट्रॅक्शनच्या वेळेस, आता समजा तुम्ही जर 3,000 तुमचे हेअर फॉलिकल्स काढले, 3,000 रूट्स काढले, तर 3,000च्या 3,000 100% काढताना वाचणारच असं नाही आहे. त्याच्यातले काही काही डॅमेज होतातच. असं पॉसिबल नाही आहे की 100% तुमचं सगळे ग्राफ्ट जे आहे ते जिवंत वापरले जाऊ शकतं. त्याच्यामध्ये बरेचसे पकडून चला, स्किल्ड जो काढणारा जर स्किल्ड असेल तर तो अप टू 80% टू खूपच स्किल्ड असेल तरी तो रोबोटिकने जरी तुम्ही काढलं तरी तो 80% तुमची ग्राफ्ट्स काढू शकतो किंवा रिकवर करू शकतो. ग्राफ्ट्स हो, रोबोटसुद्धा तुमचे हेअर फॉलिकल्स काढू शकतो. कारण की काही काही रोबोट्सनी पण काढता, पण त्याच्यामध्ये रोबोटिकचा प्रॉब्लेम असा आहे का तुम्हाला मॅन्युअल ते ऑपरेट करावं लागतं, फुल्ली ऑटोमॅटिक होत नाही. तर ते जास्त टीडियस आहे किंवा जास्त हेक्टिक आहे. कारण की ते स्क्रीनवरती बघतात, मग सिलेक्ट करतात हा ग्राफ्ट आणि ते पंच करायला चालू करतो. मग तो पटापट पंच करतो, फक्त पंचिंग करतो. एक्स्ट्रॅक्शन आणि ते पुन्हा मॅन्युअलच होतं आणि इम्प्लांटेशन पण पूर्णपणे मॅन्युअलच होतं. तर ह्या गोष्टी आहेत. आणि जे स्लिटिंग केलं जातं त्या स्लिटिंगमुळे जे स्वेलिंग वगैरे जे येतं ते स्लिटिंगमुळे येतं. जेव्हा आपण प्लॅन्टेशन करतो तर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवस फेसवरती स्वेलिंग सूज असते. कारण की प्रोसिजर मोठी असते. कमीत कमी बरेचसे तुमचे जे ॲनस्टेशा सांगायचं विसरलो, हे सगळं ड्रिलिंग करायच्या आधी किंवा पंचिंग करायच्या आधी किंवा प्लॅन्टेशन करायच्या आधी तुम्हाला भूल दिली जाते. भूल म्हणजे ॲनस्टेशा दिला जातो आणि तो टॉपिकल असतो, म्हणजे वरच्यावर असतो, म्हणजे तुम्ही शुद्धीत असतात पूर्णपणे आणि ते सर्जिकल प्रोसिजर चालू असते. किती वेळ चालते सर्जिकल प्रोसिजर? सर्जिकल प्रोसिजर चालते कमीत कमी 12 ते 13 तास कमीत कमी. एका सिटिंगमध्ये किती ग्राफ्ट्स आपण लावू शकतो? एका सिटिंगमध्ये जर तुम्ही कंटिन्युअसली बसले ना, तर जर 3 ते 4 डॉक्टर्स किंवा असिस्टंट्स असतात, ते सगळे मिळून तुम्हाला मिनिमम 2,000 ते 3,000 ग्राफ्टसुद्धा एका सिटिंगमध्ये लावू शकतात. पण असं सांगितलं जातं की जास्त ग्राफ्ट्स एका सिटिंगमध्ये लावू नये. जेवढं आहे तेवढं म्हणजे सेकंड सिटिंग जरूर करावी. पण ते डॉक्टरवरती असतं. जे डॉक्टर, कारण की ही खूप टिडियस प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे, तर पूर्णपणे हे डॉक्टरवरती डिपेंड असतं. त्यांच्यावरती डिसिजन असतं की किती सिटिंग्स करायचे. काही काही लोक काय करतात, आज थोडे इम्प्लांट करतात, एक्स्ट्रॅक्ट करतात, इम्प्लांट करतात, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दिवशी थोडे एक्स्ट्रॅक्ट करतात आणि इम्प्लांट करतात. तर दोन्ही प्रोसिजरमध्ये चांगलं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला केस पूर्ण उडवायची गरज आहे का? तर जे बेसिकली बघितलं जातं, जर तुम्ही पूर्ण केस उडवले आणि जर केले, ट्रान्सप्लांट केलं, तर तुमची केसांची जी आहे, जी ग्रोथ आहे, कारण की हे ट्रान्सप्लांटेड हेअर जे आहे हे 3 महिन्यात ते त्याचे जे आता तुम्ही जे लावतात ते गळून जातात, त्याच्या जागी नवीन येतात, कारण की रूट्स तसेच असतात. पण जे आपण ट्रान्सप्लांट करतो इमिजिएटली, ते फार तर फार 2 महिने 1 महिन्यापासून ते गळणं चालू होऊन जातं त्यांचं. ते पूर्णपणे गळून जातात, त्याच्या जागी पूर्णपणे नवीन हेअर्स येतात आणि जे नवीन येतात ते परमनंट असतात. रिझल्ट यायला किती दिवस लागतो? रिझल्ट यायला कमीत कमी 6 महिने लागतात. 6 ते 7-8 महिने, मॅक्सिमम 9 महिन्यामध्ये तुमचे पूर्णपणे रिझल्ट येऊन जातो. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला बेबी हेअर्स येतात. बेबी हेअर म्हणजे एकदम छोट्या बाळाला कसे माऊ केस असतात तसे केस येतात. पूर्ण रिझल्ट यायला कमीत कमी 6 ते 9 महिने लागतात. लाईफ कशी असते याची, लाईफ जी आहे, तर डॉक्टर तुम्हाला सांगतील तुमच्या हेअरची जी क्वालिटी आहे त्याच्यावरती बेस ते तुम्हाला सांगतात का किती वर्ष तुमची याची लाईफ आहे. तर हे परमनंट म्हणू शकतो आपण, पण मॅक्सिमम 15 ते 20 वर्ष त्याची लाईफ पकडून चालायची असते. कदाचित पुढे जाऊन ते जाऊही शकतात, म्हणजे असं कोणी सांगून किंवा लिहून देऊ शकत नाही की तुमचे गेले केस, लावलेले केस 100% परमनंट राहतील. आता जेव्हा मी लावले होते फर्स्ट टाईम, मला आता 3 वर्ष झाले कंप्लीट, तर माझी डेन्सिटी जी होती ती बरीच जास्त होती. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा सेटल होतात तेव्हा डेन्सिटी कमी जास्त होत जाते. जेव्हा त्याच्यात आता पुढचा प्रश्न असा आहे की
काय नाही करायचं हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावरती. हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावरती 1 महिनाभर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. टी शर्ट 1 महिनाभर वापरता येत नाही, कारण की आपण टी शर्ट जर काढायला गेलो तर ते जे प्लांटेड हेअर्स आहेत ते त्या टी शर्टमध्ये अटकून निघू शकतात. बनियन घालायचं आणि टी शर्ट घालायचं, फक्त शर्ट घालायचा, बटनाचा शर्ट तो घालायचा असतो. त्याच्यानंतर अजून काय करावं लागतं, काळजी काय घ्यावी लागते. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 1 हफ्ता 15 दिवस आपल्याला घरी, आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, तुम्ही आरामशीर घरून वर्क फ्रॉम होम करता येतं, काही टेन्शन नाही. 15 दिवस आपल्याला घरामध्ये राहणं गरजेचं असतं. 15 दिवस तुम्हाला म्हणजे आयसोलेट होणं गरजेचं असतं. कारण काय, तुम्ही बाहेर पडाल, काही इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काही त्याच्यात जर काही गेलं तर तुम्हाला त्रास वाढू शकतो. तर बेटर वे, पाणी पडायला नको, स्वेटिंग त्याच्यात जायला नको. पावसाळ्यामध्ये तुम्ही बाहेर गेले तर जर पाणी गेलं तर त्याच्यातनं तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे तेवढी केअर आपल्याला घ्यावं लागते. पहिले त्याच्या सर्जरीच्या पहिले काय करायचं असतं, सर्जरीच्या पहिले काही टेस्ट्स असतात ते आपल्याला करायचं असते. टेस्टमध्ये एक पॅच टेस्ट असते, म्हणजे त्यात तुम्हाला ॲनेस्थेशिया जो आहे, म्हणजे जी भूल दिली जाते, त्याच्याने काही साईड इफेक्ट होणार नाही ना, त्यासाठी तुमच्या इथे स्किनवरती थोडंसं एक इंजेक्शननी ते थोडंसं देतात, चेक करतात काही साईड इफेक्ट होतं का, काही होतं आहे का, ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या केसांमध्ये काही कारणामुळे केस गेलेले आहेत, पूर्ण केस गेलेले आहेत, किंवा इकडे एक पॅच पडला असा, आपोआप केस गेले, त्याला मराठीमध्ये उंदरी म्हणतात, उंदरी लागणे. आता इकडे कधी कधी काही लोकांना इथे पॅच होऊन जातो, इथे पॅच होऊन जातो, तिथं केस, काही लोकांना वाटतं की मला तिथं केस लावायचे कारण की ते चांगलं दिसत नाही, तर त्या स्किनची ॲटॉप्सी करावं लागते. ते स्किनचे जे आहेत छोटासा पार्ट घेऊन तिथे ॲटॉप्सी केली जाते की तिथे केस लावले जाऊ शकतात का नाही. कारण की ज्या ठिकाणी असं काही फंगल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन होऊन ते जर केस गेले असतील तर त्या ठिकाणी ते जी टेस्ट आहे, ऑटॉप्सी म्हणतात तिला, स्किन ऑटॉप्सी, ती केली जाते. मग त्याच्यावरती समजतं की तिथे लावू शकतो की नाही. दुसरी अजून एक गोष्ट, बरेच लोक प्रश्न विचारतात की सफेद केस आहेत ते म्हणजे इथं काळेच केस लावायचे आम्हाला, असं करू शकता का. हे ते करायला काय, आता तुमचे बाकीचे केस तर सफेद होणारच, मग मध्येच काळे मध्येच सफेद, तर ते थोडंसं विचित्र वाटतं. तर जे डॉक्टर्स जे करतात ते इवन प्रपोर्शनमध्ये करतात, असं काही नाही. आता जे तुमचे लावलेले काळे केस आहेत ते सुद्धा फ्युचरमध्ये ते पण होऊ शकतात पांढरे. तर पांढऱ्या केसांवरती अजूनपर्यंत तर काही अजून असं इलाज आलेलं नाही की ते काळे होतील असं. तर ते डॉक्टर इव्हनली करतात, काळे पांढरे मिक्स असं करतात, तर त्याचा काही इश्यू नाही. अजून बरेचसे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर मला कमेंटमध्ये विचारा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर 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 विचारा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर आता येतो मेडिकेशनबद्दल सांगायला. मेडिकेशनमध्ये काय दिलं जातं पोस्ट सर्जरी. पोस्ट सर्जरी तुम्हाला काही मेडिकेशन, म्हणजे 7 ते 8 दिवस तुमचे अँटीबायोटिक मेडिसिन्स चालतात. ते अँटीबायोटिक मेडिसिन्स तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे, कारण की काही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी ते गरजेचं असतं. तुमच्या शरीरामध्ये किंवा बाहेर केसांमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी दिलं जातं. आणि एक सर्जिकल कॅप असते ती घालायची असते 1 ते 2 दिवस. ती तुम्हाला कंटिन्युअस 1 ते 2-3 दिवस घालायची असते घरामध्ये बसून. त्याच्यानंतर काही लोक विचारतात की मी कॅप घालू का, किंवा 15 दिवस मी बाहेर आहे, कॅप घालून जाऊ का. नका घालू, ॲवॉइड करा, काहीच घालू नका. 15 ते 20 दिवस काहीच करू नका, ॲवॉइड करा. हेल्मेट कमीत कमी महिनाभर ॲवॉइड करा. जिमिंग बिलकुल करायची नाही, म्हणजे जिममध्ये जायचं नाही 15 ते 1 महिना, बिलकुल जायचं नाही. तसं पण आता लॉकडाऊनमध्ये जिम तर बंदच आहे, महिनाभर ते करायचं नाही. खाण्यामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकतात, पण जर काही वावडं, म्हणजे त्याला बेसिकली काय म्हणतात, डाएट जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केलं तर चांगली गोष्ट आहे, ज्याच्याने तुम्हाला काही इन्फेक्शन होणार नाही असं. अजून बरेच लोक विचारतात मला डायबिटीज आहे, मला पॉसिबल आहे का हेअर ट्रान्सप्लांट करणं. डायबिटीजचे जे लोक आहेत त्यांचे पहिले टेस्ट, आपण जेव्हा टेस्ट करतो काही ब्लड टेस्ट केले जातं, ब्लड टेस्टमध्ये तुमचे ब्लड लेवल, शुगर लेवल सगळं चेक होतं. जर ते सगळं नॉर्मल असेल तरच डॉक्टर प्रोसीड करतात. जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांना ही केअर घ्यावं लागते की तुमची शुगर नॉर्मल मेंटेन ठेवावं लागते ड्युरिंग द सर्जिकल प्रोसिजर ऑल्सो आफ्टर द सर्जिकल प्रोसिजर. 15 ते 20 दिवस तुमची जी शुगर आहे ती मेंटेन राहिली पाहिजे, कारण की जर शुगर मेंटेन नसेल तर तुमचे जे स्कार्स आहेत, जे घाव आहेत, ते भरायला वेळ लागतो. बऱ्याच लोकांना शुगर असल्यामुळे घाव लवकर भरत नाही, तर ते थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्याच्यामुळं तुमची शुगर मेंटेन आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे. कोण जे आहे या सर्जरीज कोण नाही करू शकत, असं
तर कोणीच नाही आहे, फक्त ज्यांना काही थॅलेसेमिया वगैरे आहे किंवा ज्यांचं ब्लड जे आहे कट झाल्यानंतर क्लॉट होत नाही. आता ते BTCT टेस्ट्स वगैरेमध्ये सगळं रिझल्ट येऊनच जातो. जेव्हा पण तुमचं सर्जरी करायचं असतं त्याच्या आधी तुमचे BTCT टेस्ट होते, म्हणजे ब्लडिंग टाईम क्लॉटिंग टाईम टेस्ट, ब्लड शुगर चेक होते. त्याच्यामध्ये अजून तुमचं जे प्लेटलेट्स काउंट आहे ते चेक केलं जातं. जर तुमचं प्लेटलेट काउंट कमी आहे तर सर्जरी होत नाही आणि प्लेटलेट्स रिकवर करायला इमिजिएटली सांगितलं जातं. त्याच्यानंतर अजून दुसरे टेस्ट म्हणजे HIV टेस्ट त्याच्यात केली जाते, तुमचं HIV आहे की नाही. आणि आता काही डॉक्टर्स म्हणजे हे पण टेस्ट करतात की तुमच्या कोविड इन्फेक्शन आहे का नाही ते पण टेस्ट करतात. तर त्याच्याने कोविड इन्फेक्शन आहे का नाही ते का चेक केलं जातं की डॉक्टर्सची सेफ्टी, सगळ्यांची सेफ्टी, स्टाफची सेफ्टी, जो प्रिमायसिस आहे त्याची सेफ्टी, ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात. HIV टेस्ट पण त्याच्यासाठीच केली जाते की तुम्हाला तुमच्यावर काही इन्फेक्शन असेल तर ते काही कोणाला पसरू नये किंवा काही होऊ नये त्यासाठी या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. त्याच्यानंतर केअर जे आहे पहिला दिवस तुम्हाला तिथेच ठेवलं जातं. सर्जरी की झाल्यानंतर मोस्टली तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर तुम्ही जवळ असाल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलं जातं की बँडेज वगैरे काढायला तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलं जातं. त्याच्यानंतर हफ्त्यानंतर तुम्हाला जे फर्स्ट हेड वॉश असतो त्याच्यामध्ये जे खपली म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला स्कारिंग किंवा स्कॅल्स म्हणतात, ते स्कॅल्स डिस्कॅलिंग करायला तुम्हाला क्लिनिकला यावं लागतं. तुम्ही स्वतः करायचं नाही. स्वतः करायला म्हणजे खपली काढायची नाही. खपली काढायला जाल जर रूट्स वीक असतील तर ते निघून येऊ शकतात, तर ते स्वतः प्रयोग करायचे नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं तर शॅम्पूइंग करायला. शॅम्पूसाठी जॉन्सन बेबी जो सोप असतो त्याचा फक्त फेस बनवायचा आणि फेस फक्त ते ट्रान्सप्लांटेड हेअरवरती ठेवायचा असतो आणि माइल्डली वॉश करायचं. एक सर्वात इम्पॉर्टंट, सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला सलाईन वॉटर असतं ते स्प्रे करायचं असतं. जर तुम्ही सलाईन वॉटर स्प्रे नाही केलं तर तुम्हाला ते जे स्केलिंग आहे ते लवकर येत नाही किंवा ते लवकर निघत नाही, म्हणजे जी खपली आहे ती निघायला त्रास होतो. जितकं तुम्ही पाणी जे सलाईन वॉटर स्प्रे कराल तितकं चांगलं असतं. आणि त्याच्यामुळे तुमचे रूट्स जे ते जिवंत राहतात सलाईन वॉटरमुळे. जे ट्रान्सप्लांटेड रूट्स आहे त्याला लगेच तर रक्त पुरवठा सुरू होत नाही ना, त्याला वेळ लागतो रक्त पुरवठा सुरू व्हायला. ते वेन्स वगैरे डेव्हलप व्हायला, त्याला ब्लड सप्लाय सुरू व्हायला बराच वेळ लागतो. तर ते जे रूट्स आहे ते जिवंत होण्यासाठी त्याला जे सलाईन वॉटर ते मदत करतात. तर जितकं तुम्ही त्याला स्प्रे कराल तितकं ते चांगलं राहतं. तर बऱ्याच गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये खूप काही आहे आणि तरी मी बरंचसं म्हणजे पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. आता शेवट आपण मेडिकेशन्सनी करूया आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला जरूर विचारा. मेडिकेशन्स काय होते त्याच्यानंतर तुम्हाला फिनॅक्स म्हणून एक मेडिसिन आहे ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. मिनीऑक्सिडिल सोल्युशन आहे ते तुम्हाला लावायला सांगतात. त्याच्यानंतर तुमचे अँटीबायोटिक्स तर फक्त 7 दिवसाचं किंवा डॉक्टर जर वाटत असेल तर 10 दिवस पण ते देऊ शकता, पण 7 दिवस मॅक्सिमम असतो कोर्स. त्याच्यानंतर तुमचे जे विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या काही टॅबलेट्स दिल्या जातात आणि मिनीऑक्सिडिल दिलं जातं. मिनीऑक्सिडिल आणि फिनॅक्स जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त 6 महिने दिलं जातं. 6 महिन्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन्स कमी केल्या जातात. आयुर्वेदिक मेडिसिन्स जसे DHT ब्लॉकर्स असतात ते दिले जातात. जसं सॉ पल्मॅटो वगैरे असे काही मेडिसिन्स असतात जे आयुर्वेदिक असतात, जे साईड इफेक्ट्स कमी असतात. तर गोळ्यांचे काही साईड इफेक्ट असतात का? असतात, पण जास्त जे तुम्हाला दिले जातात त्या लिमिटेड अमाऊंटमध्ये जर दिल्या तर त्याचा काही साईड इफेक्ट तुम्हाला होत नाही. सर्जरीचे काही साईड इफेक्ट आहे का? सर्जरीचे साईड इफेक्ट ॲज सच जर प्रॉपरली केलं, व्यवस्थित केलं तर चांगल्या डॉक्टरनी केलं आणि व्यवस्थित सगळं प्रोसिजर फॉलो करून केलं तर काही साईड इफेक्ट होत नाहीत. काही ठिकाणी बरेच केसेस मी म्हणजे ऐकण्यात आलेले आहे, सिरियस कॉन्ट्राडिक्शन्स होतात, सिरियस कॉम्प्लिकेशन्स पण होतात, पण ते सगळे डॉक्टर्स जे आहेत त्यांनी प्रॉपर केअर नाही घेतल्यामुळे होतात. तर हे सर्जिकल प्रोसिजर, कॉस्मेटिक प्रोसिजर असेल तरीसुद्धा केअर घेणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कोणाकडनं करताय, कोणत्या डॉक्टरकडनं करताय, फक्त स्वस्त बघून करू नका, चांगल्या डॉक्टरकडनं करा. काही माहिती पाहिजे असेल, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नीचे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी जितकी होईल तितकी मदत करायचा प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय महाराष्ट्र.